धडा 8वा गंमत कोडे. तर चला तर मग आपण गंमत कोडे ह्या धडा नंबर 8वर आपण चर्चा करूयात. तर आता आपल्याला आपण सूचना वाचून घेऊयात. अ, आ, ओ, औ, अम ह्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दांची चित्रे शोधा, दाखवा व नावे सांगा. तर तुम्हाला इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले आहे. तर त्या चित्रांवरून आपल्याला स्वाध्याय द्यायचा आहे. तर मग सुरुवात करूया. ज्यामध्ये खूप वस्तू आहे, तर त्यांच्यामधून आपल्याला स्वाध्याय लिहायचा आहे. तर मग आपण स्वाध्याय लिहायला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, पान नंबर 20 वरील चित्रांच्या आधारे अ, आ, ओ, औ, अम या अक्षरांपासून शोधलेली नावे लिहा. तर आपण पान नंबर 20 वरील बघितलं चित्र, तर आपल्याला त्याच्यावरून काय काय ते लिहायचं आहे. अ वरून तुम्हाला देखील अननस देखील दिलेला आहे. बघू शकता तुम्ही या चित्रामध्ये अननस दिलेलं आहे, म्हणून अननस राईट करायचा आहे. नंतर आहे अडकित्ता. अडकित्ता म्हणजे काय? याला म्हणतात अडकित्ता. याला अडकित्ता म्हणतात. ओके, म्हणून आपण इथे राईट केलेलं आहे अ वरून अडकित्ता. दुसरा आहे आ वरून आंबा. तर चला तर आंबा शोधूया. तर याच्यामधला हा आहे आंबा. तर आपण चित्रांमध्ये बघितलं तर आंबा आपल्याला इथं लगेच दिसला, म्हणून आपण आंबा राईट केला. नंतर आरसा. इथं तुम्हाला आरसा कुठं दिसतोय का? हे बघा, इथं आरसा आहे, म्हणून आपण आरसा राईट केला. नंतर आहे आईस्क्रीम. याच्यामधून आईस्क्रीम कुठे आहे? तर याच्यामधून आईस्क्रीम इथे आहे, म्हणून आपण राईट केलेलं आहे. नेक्स्ट इज ओ. ओवरून काय आहे? ओठ आणि ओढणी आहेत. नंतर काही नाही, म्हणून तुम्ही डॅश करून ठेवायचं. ओठ आणि ओढणी. तर मग या दोन्ही शब्द सोडूया. तर इथे ओठ कुठं आहे? हे बघा, इथं आहे ओठ. ओठचं चित्र आहे, म्हणून आपण ओठ राईट केलं. नंतर आहे ओढणी. तर इथं ओढणी आहे का चित्रांमध्ये? हे बघा, इथं आहे ओढणी. याला म्हणतात ओढणी, म्हणून आपण इथं राईट केलेलं आहे. नेक्स्ट इज औ. औवरून काय आहे? अवजार. काय आहे? अवजार. तर अवजार कुठं आहे ते शोधायचं आहे. तर याच्यामधून अवजार कुठं आहे? हे बघा, इथं. याला म्हणतात अवजार. जसं की आपण शेती कामात याचा वापर खूप ठिकाणी होत असतो, तर याला म्हणतात अवजार. आणि इथं तुम्हाला राईट करायचं आहे, म्हणून आपण या ठिकाणी राईट केलेलं आहे. नेक्स्ट इज अंग कुठे आहे? अंगचं आहे अंडे आणि अंगठी आणि अंजीर. तर आता मग या तिन्ही शब्दांचा शोधूया. या ठिकाणी अंडे इथे आहे, म्हणून आपण अंडे या ठिकाणी लिहिलेलं आहे. नंतर आहे अंगठी. अंगठी कुठे आहे? हे बघा, इथं अंगठी, म्हणून आपण या ठिकाणी अंगठी ही लिहिलेलं आहे. नंतर आहे अंजीर. अंजीर कुठे आहे? हे बघा, इथं अंजीर, म्हणून आपण या ठिकाणी वरून अंजीर लिहिलेला आहे. तर आपला हा पूर्णपैकी स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे. तर आपण प्रश्न नंबर 2, प्रत्येक चित्र पहा, चित्रासमोरील योग्य शब्दाभोवती गोल करा. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे एक प्रकारचं साप आहे, तर त्याला काय म्हणतात? अजगर. तर इथं काय काय दिलेलं आहे? करवत, धनगर, अजगर, परकर. तो सापासारखं दिसतो, तर पण त्याला अजगर म्हणतात. तर याच्यामधून अजगर कुठे आहे? हे बघा, इथं, म्हणून आपण या ठिकाणी सर्कल केलेलं आहे. नंतर दुसरा आहे, हा तुम्हाला काय दिसतोय? आवळा.
मग आवळा कुठे इथं खूप म्हणजे असे कन्फ्युजन होणारे सारखे शब्द आहे तर ते तुम्हाला सोडवायचे. कावळा, आवळा, सावळा, बावळा. तर आवळा कुठे आहे इथं, म्हणून आपण या ठिकाणी गोल केलेला आहे. नंतर हा आहे किचन ओटा. तर आपण हे चित्र दिसतंय जे की किचन ओटा. तर इथं गोटा, लोटा, सोटा, ओटा. तर योग्य शब्द कुठे याच्यातला ओटा, म्हणून आपण या ठिकाणी गोल केलेला आहे. नंतर इथं तुम्हाला या चित्रात दिसत आहे काही औषध गोळ्या आहेत. तर इथं दिलेले आहे सौरभ, रौनक, औषध, दौलत. या ठिकाणी करेक्ट शब्द आहे औषध. नंतर आहे हे आहे तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल काय आहे, हे आहे अंजीर. तर इथं खंजीर, अंधार, मांजर, अंजीर. तर या ठिकाणी बरोबर शब्द आहे आपला अंजीर. नंतर तिसरा प्रश्न आहे दिलेली अक्षरे योग्य जागी लिहा. तर तुम्हाला इथं दिलेलं आहे ई इमारतीचा, इडली बोचा, उ कळ्याचा आणि उ उसाचा. तर ई उ उ असे दिलेले आहे. तर चित्रांवरून फक्त तुम्हाला त्याचं पहिलं अक्षर लिहायचं आहे वगैरे असं. तर इथं काय आहे तुम्हाला काय दिसत आहे इमारत, म्हणून आपण इथं या ठिकाणी ई भरलेला म्हणजेच की हा इमारत. नंतर ह्या ठिकाणी चित्रात काय दिसते तुम्हाला कढई, म्हणून आपण कढई लिहिलेला आहे म्हणजेच की इडली बोचा लावलेला आहे. तर इथं हा या ठिकाणी चित्रात दिसत आहे 9. 9च्या तिथं खाली लावलेला आहे उसाचा म्हणजेच की 9. नंतर हे आहे उसळ. नंतर हे आहे ऊस आणि हे आहे चिव. नंतर हे आहे त्याचं आहे आई. नंतर ही आहे इडली. प्रश्न चौथा वाचा लिहा. अननस, आरसा, ओढणी, औत, अंगठी. तर या ठिकाणी तुम्हाला सर्व शब्द तुम्हाला बघून लिहायचे आहे. तर हे सुद्धा आहे अमन, अननस, खा. मग तसंच त्या ओळीत तुम्हाला अमन, अननस, खा हे लिहायचं आहे. आशिष, आरसा आण, आशिष, आरसा आण. ओमना, ओढणी, ओढ, ओमना, ओढणी, ओढ. सौरभ, औत, जोड, सौरभ, औत, जोड. चंदन, अंगठी घाल, चंदन, अंगठी घाल. तर याच्यामध्ये असे शब्द दिलेले आहे जे की आ, ओ, अजून औ आणि अम याच्यावरून शब्द तुम्हाला दिलेले आहे. तर त्याचेच अमन, आशिष वगैरे असं आहे ना, तर ते नावं तुम्हाला दिलेले आहे. तर ह्या ठिकाणी आपला गंमत कोडे चॅप्टर नंबर 8 हा कंप्लीट झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग बाय.